नमस्कार रसिक हो. मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या संस्थेच्या ग्रंथयान या कार्यक्रमात मी अमोल पंडित आमच्या उत्स्फूर्त या संस्थेतर्फे सर्व रसिकांचे मनापासून स्वागत करतो. रसिक हो, आपण चोखंदळ वाचक असतो. कुठे काय नवं वेगळं अशा लेखनाच्या आपण सतत शोधात असतो. ते सापडलं की आपण ते लिखाण आणि लिहिणारा अशा दोन्ही गोष्टी लक्षात ठेवतो. मग त्या लिहिणाऱ्याविषयी मनात कुतूहल निर्माण होतं. हे सगळं याला कसं सुचत असेल, याच्यात हे सगळं कुठून आलं असेल, जसं याला लिहिता येतं तसं याच्या पुढच्या पिढीतही ते उतरलं असेल का. मग याचे लेखक म्हणून कलाकार म्हणून त्या पिढ्यांशी व्यवहारातील नातेसंबंध कसे असतील. आणि अगदी कितीही नाही म्हटलं ना तरी आपण या प्रकारे त्या लेखनात कलाकारात गुंतत जातोच. आपल्या नकळतच मनात याविषयीचं एक सुप्त आकर्षण डोकावं लागतं. आपण त्याचा शोध घेऊ लागतो. आज अशाच काही साहित्यिक कलाकार मंडळींच्या पिढ्यांमधील नातेसंबंधांचा आपण मागोवा घेणार आहोत वेध नात्यांचा या कार्यक्रमामधून. ही संधी आम्हाला दिली याबद्दल मी आणि माझे सहकारी माधव चिरमुले, अंजली कुलकर्णी, अभिजित भाटलेकर आम्ही मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे यांचे मनापासून आभारी आहोत. मुलं होणं आणि ती मोठी होणं यात केवढं काय काय सामावलेलं आहे. पिंड जन्माला येऊन तो आकाराला येणं म्हणजे हेच. मूल जन्माला येणं म्हणजे बायोलॉजिकली नाळ तोडणं असलं तरी प्रत्यक्षात मात्र त्याची आपल्याशी नाळ जोडणं असतं. प्रश्न असतो तो त्याला आपल्याच मुशीत घडवायचं की त्याला त्याचा आकार घेऊ द्यायचा. अनिल अवचट, डॉक्टर, लेखक, समाजसेवक, चित्रकार, पत्रकार आणि बरंच काही. मुक्ता आणि यशोदा या त्यांच्या मुली. या मुलींचा जन्म आणि बालपण यांच्या अनुभवातून जाताना जे काही घडलं, दिसलं आणि मुख्य म्हणजे लक्षात आलं ते सारं त्यांनी शब्दबद्ध केलंय मौज प्रकाशनच्या स्वतःविषयी या पुस्तकातील संगोपन या लेखात. मुलं वाढवणं आणि मुलांना वाढू देणं यातला महत्त्वाचा फरक त्यांनी यात अधोरेखित केलाय. लग्नानंतर मुलं व्हायच्या आधी मला वाटायचं मुलं बिलं नको बाबा इतक्यात व्हायला. आत्ता मनाप्रमाणे जगतोय. दोघं मिळून रात्री कुणाही मित्राकडे जातो, गप्पा मारत तिथंच झोपतो, मनात येईल तेव्हा परगावी जाऊ शकतो. हे सगळं मुलं झाल्यावर बंद होणार. शिवाय त्यांच्या दुधाचा, कपड्याचा, खेळण्यांचा खर्चही वाढणार. पण माझी बायको सुनंदा हिला मुलांची ओढ होती. मला तिचं फार आश्चर्य वाटायचं. आपल्याबरोबर कॉलेजमध्ये मौज मजा करणारी मुलगी या बाबतीत आपल्यापेक्षा वेगळी कशी. सुनंदाचं म्हणणं होतं मुलं हवीच आहेत तर त्या 25च्या आतल्या वयातच होऊ देत. तो बेस्ट फर्टाईल पिरियड असतो. पुढं बाईच्या वाढत्या वयात प्रॉब्लेम येतात. मग मी होकार दिला. नंतर मुक्ता जन्मली. तिच्याशी रुळतोय तो सुनंदा म्हणाली एकटं मूल असण्याचेही प्रॉब्लेम्स असतात. अति लाडानं ती बिघडतात. त्यापेक्षा त्याला दुसरं भावंड असेल तर कंपनी होते आणि शेअर करण्याची वृत्ती वाढते. अगं पण ते झेपणार कसं आपल्याला. होईल सगळं. एका मुलाच्या लहानपणात दुसऱ्याचं लहानपणे निघून जातं. व्हायचं असेल तर लगेचच होऊ दे. कारण मुलांमध्ये 4-5 वर्ष अंतर पडलं तरी मत्सर वगैरे प्रश्न निर्माण होतात. आता अजून 2-3 वर्षात आपल्या आयुष्याचा बायोलॉजिकल पार्ट संपवून टाकू. मुलं शाळेत जाण्याइतकी मोठी झाली की आपल्याला आपली कामं मोकळेपणानं करता येतील. सुनंदाला माझ्यापेक्षा जास्त कळतं असं मला वाटत असल्यानं यालाही मी होकार दिला आणि मुक्तानंतर 1.25 वर्षानं यशोदा जन्मली. मुलं झाल्यावर मी किती बदललो याचं माझं मलाच आश्चर्य वाटतं. मुलं झाल्यावर माझ्या आईकडेही वेगळ्याच दृष्टीनं मी पाहू लागलो. सुनंदानं जशा कळ्या सोसल्या तशा आपल्या आईनं तिच्या मुलांसाठी 8 वेळा सोसल्या आहेत. हे यापूर्वी कधीच कसं ध्यानात आलं नव्हतं. आजारपण, जीवावरचे प्रसंग तर तिने कित्येक काढले असतील. मुक्ती लहान असताना तिला एकदा भरपूर ताप आला होता. सुनंदाला दिवसभर ड्युटी असल्यामुळे मी तिला घरी झोपू द्यायचो. मुक्तीला रात्री मीच मांडीत घेऊन हलवत थोपटत राहायचो. मांडीतून खाली ठेवलं की लगेच जागी व्हायची. मग मांडीत झोपवून तशीच टेकल्या मी झोप घ्यायचो. ती झोपेत चाळवली की परत मांडी हलवून सुरुवात करायचो. कित्येकदा मुक्ती झोपल्यावर माशा तोंडावर बसून तिची झोप बिघडायची. मग तासनतास माशा वारीत बसायचो. तिच्या आधी कुणासाठी असं मी केलं असेल असं मला वाटत नाही. मुक्ती झाल्यावर अनेक बाबतीत मी स्वतःला अगदी विसर्जित केलं होतं. मेंटलमध्ये छबू नावाचा एक अटेंडंट होता. छबू अहिरे. मुक्तीचा तो अहिरे काका झाला होता. त्याच्या कडेवर बसून त्याच्या मोठ्या टोकदार मिशा ती ओढायची. तो पण तो बिचारा हसून सहन करायचा.
एकदा रात्री उशिरा मुक्तीला हुक्की आली. म्हणाली, चल ऐरे काकाच्या मिशा ओढू. आता काय करावं प्रश्न आला, पण शेवटी नेलं तिला. नंतर मी मुक्तीला म्हटलं, मी वाढवू का मिशा, म्हणजे तुला घरच्या घरीच ओढायला मिळतील. ती अगदी खुश झाली. मग मी मिशा वाढवल्या. नंतर तिनं कुणाची तरी दाढी पाहिली आणि म्हणाली, बाबा दाढी पण पाहिजे. मग दाढी वाढवली. तोपर्यंत मिशा दाढी ओढण्याचा तिचा नाद गेलेला होता. पण कधी तिला म्हटलं की मुक्ते आता कापून टाकू का दाढी मिशा, तर ती कापू द्यायची नाही. मग तो शरीराचा भागच बनला माझ्या. धाकटीचं नाव यशोदा ठेवलं असलं तरी मुक्तीनं तिचं नाव राणी करून टाकलं होतं. यशो मांजरीसारखी दिसायची, तेव्हा मांजराची राणी म्हणून मुक्ती तिला मुळात राणी माऊ म्हणायची. पुढं माऊ जाऊन नुसतंच राणी राहिलं. लक्षी तर यशोला रानट्या म्हणायची. दोघींना रबरी प्लास्टिकच्या बाहुल्या आणल्या होत्या. यशोनं बाहुलीची बोटं खाऊन फस्त केली होती. बाहुलीचे केसही खाऊन टाकले होते. मग आमच्या बीजे मेडिकलच्या अॅनाटॉमी म्युझियममध्ये त्या दोघींना नेऊन एक पोटाचं स्पेसिमन दाखवलं होतं, केस खाणाऱ्या वेड्याबाईचं. केसांनी पॅक भरलेलं ते स्पेसिमन पाहिल्यावर यशो केस खायनाशी झाली. माती किंवा पेन्सिली खाणं याला आमच्या घरात मुभा होती. कॅल्शियमची त्या वयात गरज असते तेव्हा मुलं ते खातातच. यशो माती खायची, तेव्हा सुनंदानं माती जाळून खरपूस भाजून तिच्या समोर ठेवली. ती माती यशो येता जाता खायची. यशो भिंतीकडे तोंड करून उभी राहायची, रंग जिभेनं ओला करायची आणि नंतर नखानं खरवडून रंग खायची. त्यावेळी तिच्या नखात नेहमी आमच्या घरचा फेंट हिरवा रंग भरलेला असायचा आणि सगळ्या घरात तिच्या उंची इतक्या अंतरावरचा सगळीकडला रंग गेलेला असायचा. मुक्तीसाठी कपाटात पेन्सिलीचा पुडा आणून ठेवलेला असे. मी कपाटापाशी असलो की हळूहळू डोलत डोलत चालत यशो यायची आणि म्हणायची, बाबा 2 पेन्सिली दे, एक खायला आणि दुसरी लिवायला, की मी 2 पेन्सिली तिला द्यायचो. ही भाषा हेलांसहित तिनं लक्षीकडून उचललेली होती. तिच्याकडेच ती कायम असायची ना. एकदा येऊन माझा हात स्वतःच्या गळ्याला लावून ती म्हणाली, बाबा बघ ना घडी घडी ताप येऊन राहिलाय. माझी बहीण आली की ती मुलींच्या तोंडचे शब्द ऐकून हसून हसून बेजार व्हायची. आमच्या इतर नातेवाईकांना सांगायची, त्याच्या पोरींची भाषा काय आवरच आहे. दोऱ्याला धागा म्हणते, काड्यापट्टीला माचीस म्हणते. मुक्तीनं प्लोमिनाच्या मद्रासी भाषेतले तर बरेच शब्द उचलले होते. इंगवा, अंगप्पो, पालता, तले मले, विकार, कूड असे बरेच शब्द विशेषतः प्लोमिनाशी बोलताना ती सहजपणे वापरायची. आम्हाला जवळचे मित्र किंवा नातेवाईक म्हणायचे, अरे किती गावंढळ बोलतायत तुमच्या मुली, जरा चांगली भाषा शिकव त्यांना आपली, नाहीतर हीच भाषा कायमची तोंडात बसेल त्यांच्या. मी म्हणायचो, घरातली आपली भाषा तर शेवटी तर उचलणारच आहेत, भाषेच्या वेगवेगळ्या पद्धती होऊन देत त्यांना जरा अवगत. दोघींना भांडी घासायला धुणं धुवायला फार आवडायचं. घराच्या मागच्या अंगणात नळ आणि उडी मोरी होती. लक्षी यशोला तिथं ओट्याशी खाली खेळत ठेवायची आणि एकीकडे भांडी घासायची. पुढे यशो चालायला लागल्यावर लक्षीनं खरकटी भांडी नळाखाली ठेवलेली असायची. तिथं जाऊन नळ सोडून यशो भांडी विसळायचा खेळ खेळत बसायची. मुक्तीचा आणि तिचा तासनतास तो खेळ चाले. यशो तर भांडी नसतानाही जाऊन नळ सोडून त्या पाण्यात खेळत बसायची. वाटायचं, खरंच लोक पोरांना हे का करू देत नाहीत. महागडी खेळणी आणण्यापेक्षा हे किती बिनखर्चाचे खेळ आहेत. परत पोरांना हेच हवे असतात, फक्त मुभा दिली की झालं. अगदी साध्या साध्या बाबतीत लोक मुलांच्या मनाची हिंसा करतात. मुलांना पेन हातात घेतलं की लागलीच ते हिसकावून घेतलं जातं. आम्ही आमच्या मुलींना त्यांच्या नावांची, त्यांच्या आवडत्या रंगाची बॉलपेनं, स्केच पेनं आणून दिली होती. तरीही आमच्या पेनला त्यांनी हात लावला तर आम्ही ते कधी कधी हिसकावली नाहीत. मी माझ्या टेबलवर लेख लिहित बसायचो. कागद पेन तसंच ठेवून जरा फ्रेश होण्यासाठी बाहेर चक्कर मारून यायचो. तेवढ्यात मुक्ती माझ्या खुर्चीत चढून बसायची आणि मी लिहिलेल्या ओळीपुढे खाली माझ्या पेननं नुसती गटोळी गटोळी काढून ठेवायची आणि मला म्हणायची, बाबा मी बघ लेख लिहला. मीही हसून ते पान तसंच सोडून दुसऱ्या पानापासून सुरुवात करायचो. आपल्या वडिलांना अहो जाहो म्हणणारी मुलं पाहिली की मला आश्चर्यच वाटतं. गंमत अशी की मीही माझ्या वडिलांना अहो म्हणत असे. मुलींनी मला अनिल म्हणावं असं मला वाटे. काही दिवस त्या तसं म्हणतही होत्या, पण प्लोमिना लक्षींनी त्यांना बाबा म्हणायला शिकवलं. पुढे त्या नावाची त्यांनी बरीच रूपांतरं केली. बुबड्या म्हणायच्या, माझी दाढी असल्यानं दाढीवालाही म्हणत. मुक्तीनं एकदा 3 तिऱ्या नाव काढलं होतं. यशो मकड्या म्हणे. स्कूटरवरून येतो म्हणून श्रुटर या नाव ठेवलं होतं. दोघी आजारी असताना औषधं गोळ्या द्यायचं काम मी करायचो म्हणून गोळी बाबा म्हणायच्या.
मला या सगळ्याची खूप गंमत वाटते. त्यांनी मला जास्तीत जास्त आपल्यातलं समजावं अशी माझी धडपड चाले. आमच्या घरात देव नाहीत, पण मुक्ती यशो इतरांकडे देवघर पाहायच्या. मुक्तीने एकदा मला विचारलं, आपल्या घरात देव का नाहीत? मी म्हणालो, आम्ही मानत नाही. तुला आणायचं आहे का? तशी ती हो म्हणाली. तेव्हा देव आणायचं ठरवलं. देव कुठे मिळतात हेही ठाऊक नव्हतं. कुणीतरी सांगितलं तुळशी बागेत मिळतात. मग तिकडे जाऊन देव घेऊन आलो. मध्ये एकदा कोनाड्यात देव ठेवून मुक्ती त्याच्या पुढे खेळातल्या ताटलीत गहू ठेवत होती. मी विचारलं, मुक्ते काय गडबड चालली आहे? ती म्हणाली, देव पाळायचा का नाही ते मी उद्या ठरवणार आहे. पाळणं या तिच्या शब्दाची गंमत वाटून मी विचारलं, कसं काय ठरवणार तू? ती म्हणाली, आज रात्रीतनं त्यानं हे गहू खाल्ले तर पाळणार, नाहीतर नाही. सकाळी तिने डिक्लेअर केलं, आपण देव पाळणार नाही. आम्ही अमुक पद्धतीनं मुलींना वाढवलं असा विचार मनात येताच दुसरा विचार लगेच येतो. मुलींना काही फक्त आपणच वाढवत नव्हतो. लोमिना होती, दोन्हीकडचे आजी आजोबा होते, मैत्रिणी होत्या, शाळा होती, शिवाय वाढणाऱ्या त्या स्वतः होत्या. त्या लहान असताना त्यांच्या वतीनं आपण काही निर्णय घेतले इतकंच. ते निर्णयसुद्धा पूर्णपणे स्वतंत्र नव्हते. आपल्यासमोर वेळोवेळी जे 4-5 मार्ग दिसत होते त्यातला आपल्याला पटणारा आणि परिस्थितीच्या दृष्टीने शक्य असणारा मार्ग आपण निवडत गेलो. आपण निवडलेला मार्गच खरा होता असंही म्हणवत नाही. तो आपल्याला तेव्हा खरा दिसला एवढंच. मुलांना आवडेल ते करून देणं, त्यांच्यावर आपले विचार न लादणं हे जितकं महत्वाचं, तितकंच चारचौघात मिसळताना, समाजात वावरताना त्यांनी कसं वागायला हवं हेही मोठ्या माणसांनी मुलांना समजावून सांगणं गरजेचं असतं. मुलांच्या आवडीनिवडी, हौशी मौजा पुरवणं, तसंच त्यांच्या अंगच्या गुणांना प्रोत्साहन देणं हे सुद्धा पालकांचं कर्तव्य असतं. या संदर्भात विख्यात नाटककार, नाट्य, टीव्ही, मालिका, चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांनी सय माझा कला प्रवास या राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या आत्मचरित्रात जे लिहिलंय ते अगदी वाचण्यासारखं आहे. मी जन्माला आले तीच वेगळेपणाचा वरदहस्त घेऊन. मला कळू लागल्यापासून एक गोष्ट पक्की उमगली की आपण इतर मुलींपेक्षा फार वेगळे आहोत आणि म्हणून लोकांच्या कुतूहलाचा विषय आहोत. एकतर केम्ब्रिजला गणिताची उच्च परीक्षा प्रथम श्रेणी प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण होऊन विक्रम नोंदवणारे भारताचे पहिले सिनियर रँगलर सुप्रसिद्ध गणितज्ञ डॉक्टर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांची मी नात. आप्पा हे पुणे शहराचं भूषण होते. त्यांच्याविषयी लोकांमध्ये प्रचंड आदर, अमाप प्रेम आणि दबदबा असे. त्यानंतर त्यांची एकुलती एक कन्या शकुंतला हिची मी एकुलती मुलगी. आई हे पुणेकरांना न उलगडलेलं कोडं होतं. ज्या काळी मुली जेमतेम मॅट्रिक होऊन किंवा आधीच दिल्या घरी दाखल होत त्या काळात आईनं केम्ब्रिजमध्ये पदवी मिळवून पुढे जिनिव्हाला अल्पकाळ ILO मध्ये नोकरी केली, फ्रेंच शिकली आणि तिथे भेटलेल्या एका उमद्या रशियन चित्रकाराबरोबर लग्न करून खळबळ उडवून दिली. युरोपमध्ये 1.5 वर्ष संसार करून पुढे घटस्फोट घेऊन आपल्या तान्ह्या मुलीला म्हणजे मला घेऊन पुन्हा मायदेशी पितृगृही परतली. पुन्हा खळबळ. हे सगळंच अघटित होतं. पुणेकरांना पचायला अवघड होतं. ते तिला विलक्षण बाचपून असत. तिच्या फटकळपणाची ख्याती पसरली असल्यामुळे तिच्याशी बोलायची कोणाची टाप नव्हती. माझी अगदी पहिली शाळा आमच्या घराच्या पुरुषोत्तमाश्रमाच्या अगदी जवळ होती. 3-4 वर्षांची आम्ही मुलं मुली तार स्वरात रिंगा रिंगा रोजेस असं गाणं गात फेर धरत असू. ऑल फॉल डाऊन ला धप्पकन खाली पडायचं हे मला फार आवडे. काही दिवसांनी शाळेत एक मॉंगोलाइड मुलगी दाखल झाली. ती उंच आणि धिप्पाड दिसे, वेगळी पण. ती जवळ आली की आमची पळापळ व्हायची. बालसुलभ दुष्टपणानं आम्ही दुरून तिची टिंगल करत असू. आईला हे कळलं तेव्हा कुणी वेगळं आहे म्हणून त्याला दूर लोटणं हे किती चुकीचं आहे हे तिने मला समजावून सांगितलं. उलट त्यांना समजून सामावून घेतलं पाहिजे. मला आईचं म्हणणं पटलं आणि हळूहळू माझी भीती चेपली. ती मुलगी आमच्यात हसू खेळू लागली. आईनं दिलेला माणुसकीचा तो पहिला धडा मला जन्मभर पुरला. कोणत्याही प्रकारचं न्यून असलेल्या व्यक्तीबद्दल मला विशेष आपुलकी वाटते. आईचं व्यक्तिमत्व अतिशय मनस्वी, अतिरेकी होतं. तिची शिस्त जरी वाजवीपेक्षा कठोर म्हणजे माझ्या मते वाजवीपेक्षा कठोर असली तरी तिच्या ममतेला, लाडालाही सीमा नव्हती. तिचं देणं अगदी छप्पर फाडके असे.
एकाच उदाहरणावरून माझं म्हणणं पटावं. माझ्या बालपणी लहान मुली मोठ्या सोसानं आपल्या बाहुलीचं लग्न करेल. ही लग्न अंगणात, जिन्याखालच्या सापटीत किंबहुना मोठी माणसं हुसकून लावणार नाहीत अशा ठिकाणी लागत. भिजवलेले पोहे आणि गूळ यांचा कालवलेला चिकदा प्रसाद म्हणून वाटला जाई. ओळखीच्या सगळ्या मुलींच्या घरी मला लग्नाचं आमंत्रण असे. आईला हा एकूण प्रकारच पसंत नसल्यामुळे माझ्या बाहुलीचे हात पिवळे करण्याचा योग आला नाही. मैत्रिणींच्या टोमण्यांना कंटाळून शेवटी मी हट्टाला पेटले आणि कधी नव्हे ते आई विरघळली. काय सारखं टुमणं लावलंयस? बरं चल, मुहूर्त ठरवू. आणि मग लगीन घाई सुरू झाली. तुळशी बागेमधून कापडी बाहुला बाहुलीची छानशी जोडी विकत आणली. बाहुलीच्या काळ्या केसांचा आंबाडा होता आणि ती जरतारी साडी नेसली होती. बाहुल्याचा धोतर, कुर्ता, जाकीट, टोपी असा संभावित पोशाख होता. रोज दुपारी आई, मी आणि इतर हौशी तिघी चौघी मिळून याद्या, रुखवत, दागिने, मंगळसूत्र असं सगळं करण्यात दंग होत असू. चकचकीत मणी, रेशीम लडी, कलावतू, चांदीचे कागद अशा गोष्टींचा रंगीबेरंगी पसारा फैलावलेला असे. लग्नाच्या दिवशी जांभळ्या कागदात गुंडाळलेले पेढे, ऐटबाज गुलाबी फेटे घातलेल्या युवकांचा स्काउट बँड आणि वरातीसाठी चक्क एक ठुसकी पांढरी घोडी असा सगळा सरंजाम होता. आमंत्रित आणि आगंतुक मुलांची ही गर्दी लोटली. नवरा नवरीची वरात आमच्या घरातून निघून आपटे रोडवरून फर्ग्युसन रोडला वळसा घालून परत आली. बाहुल्याला मी सोयीस्करपणे घर जावई करून घेतलं. रोज रात्री झोपताना आई मला गोष्टी सांगे. एकदा ती म्हणाली, आज मला कंटाळा आलाय, तू सांग. मग मी तिला एक गोष्ट सांगितली. बरी आहे की? आई म्हणाली. कुणी सांगितली तुला? मीच रचली, मी फुशारकीनं सांगितलं. आधी तिचा विश्वास बसला नाही, पण 2-3 आणखी अशा गोष्टी ऐकल्यावर तिची खात्री पटली आणि मग माझ्यावर आपत्तीच कोसळली. कारण त्या सगळ्या गोष्टी मला लिहून काढाव्या लागल्या आणि मग रोज 3 पानं लिखाण करायचा दंडक सुरू झाला. पुरेसा ऐवज जमल्यावर आईनं मोठ्या अभिमानानं माझ्या गोष्टींचं पुस्तक छापलं, मुलांचा मेवा. तेव्हा मी 8 वर्षांची होते. माझ्या सुदैवानं माझ्या पाठीशी समर्थ आई असल्यामुळे हे शक्य झालं याची मला नम्र जाणीव आहे. हल्ली एका संकल्पनेनं बरंच मूळ धरलेलं आहे. ती संकल्पना म्हणजे वडील आणि मुलं यांच्यात मित्रत्वाचं नातं असावं. कित्येक घरांमध्ये ही संकल्पना प्रत्यक्षात उतरलेलीही दिसते. तर हे मित्रत्वाचं नातं म्हणजे काय? याच्या सीमारेषा कुठल्या? आपल्यात आणि वडिलांच्यात एक खेळकर, तणावमुक्त नातं असावं. काही गोष्टी करताना वडील हे अडसर न वाटता बरोबरीचे सवंगडी वाटावेत. त्यांनीही काही गोष्टी न सांगता ओळखून मोकळीक द्यावी इतपत. व्यावहारिक पातळीवर हे बऱ्यापैकी शक्य होतंही. पण एक लेखक म्हणून स्वतःची वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख घडवत असतानाच आपल्या लेकीलाही स्वतःला म्हणजे तिला हवं तसं घडू द्यावं. ते होत असताना स्वतःच्या प्रतिमेचा भार न होता तो सहजपणे स्वीकारता यावा आणि मुलीची प्रतिभाही फुलत राहावी असं वर्तन स्वाभाविकपणे ठेवावं. हे किती आवश्यक आणि किती कठीण. प्रिया तेंडुलकर हे 80च्या दशकातलं एक प्रभावी व्यक्तिमत्व. अभिनेत्री, लेखिका म्हणून स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी एक आयकॉनच. ते म्हणजे विजय तेंडुलकर हे त्यांचे वडील. लेखक, नाटककार, वृत्तपत्र लेखक, लघुकथा लेखक, लघुनिबंधकार, एक परिपूर्ण साहित्यिक. आपल्या मुलीशी म्हणजे प्रियाशी त्यांचं कसं मैत्रीचं नातं होतं याविषयी प्रिया तेंडुलकरांनीच पंचतारांकित या डिंपल प्रकाशनच्या पुस्तकात माझा मित्र हा अफलातून लेख लिहिलेला आहे. मला आठवतं तेव्हापासून बाबा लिहित आहेत. ते लिहिण्याला लिखाण म्हणतात. लिखाण या शब्दातच मला बाबा दिसतात. हा त्यांचा शब्द आहे. इतका त्यांचा आहे की जणू त्याचे मालकी हक्क त्यांच्याकडे आहेत असं मला वाटतं. दुसऱ्या कोणी तो उच्चारला, एवढंच काय, मीही तो उच्चारला की वाटतं त्यांची परवानगी घेतलीय का? हा शब्द वापरल्याचं मानधन त्यांना दिलंय का? इतकं त्यांचं आणि लिखाणाचं नातं जुळलेलं आहे. त्यांना मी सतत लिहिताना पाहिलेलं आहे. लोकलच्या 3ऱ्या वर्गाच्या डब्यात उभ्याने लिहिताना पाहिलंय. प्लॅटफॉर्मवरच्या बाकड्यावर मला मांडीवर घेऊन लिहिताना पाहिलंय. लग्न समारंभाच्या गोंधळात कार्यालयातल्या खुर्चीवर बसूनही लिहिताना पाहिलंय. मी शाळेत होते तेव्हा त्यांची वाट पाहून पाहून झोपून जायची. रात्री कधीतरी जाग यायची तेव्हा त्यांच्या आठवणीने मी बाहेरच्या खोलीत यायची. तर आराम खुर्चीत टेबल लॅम्पच्या प्रकाशात ते लिहित असत. माझे लाड करून थोपटून ते मला पुन्हा झोपवीत.
सकाळी शाळेला जाण्यासाठी मी 6 वाजता कशीबशी उठे तर बाबा तसेच आराम खुर्चीवर बसून लिहित असत. पुढे त्यांचं एक लाकडी काळं डेस्क आलं. ते त्यांना सरोजिनी वैद्य यांनी भेट म्हणून दिलेलं. त्यावर आईने एक नाजूकसा लॅम्प आणून ठेवला. त्या डेस्कवर वाकून तासनतास लिहिणारे बाबा, त्यांची ती गोरी गुळगुळीत पाठ, मानेची पन्हळ, जागा राहण्यासाठी मधूनमधून ते चणे खात त्याचा आवाज, त्यांच्या पेनाची तालबद्ध कुरकुर, हे दृश्य माझ्या आयुष्यातल्या जवळजवळ प्रत्येक रात्री मी पाहिलेलं आहे. मी अनेकदा पाठीमागून त्यांच्या मानेला विळखा घालून ते काय लिहितायत ते मोठ्यांदा वाचे. कुणी लिहिताना असं मध्येच मोठ्यांदा वाचू नये बेटा, एवढंच ते एकदा कधीतरी म्हणाल्याचं मला आठवतं. एरवी आम्ही भावंड मिळून त्यांच्या भोवती केवढा गोंधळ घालत असू. आई मध्येच येऊन त्यांना काही बाई सांसारिक गोष्टी सांगत विचारत असे. शेजारी पाजारी, भेटायला येणारी माणसं तर अधूनमधून कितीतरी. पण ते कधी चिडल्या रागवल्याचं आठवत नाही. फारच झालं तर अरे मला लिहू द्या रे, एवढंच काय ते आजीजीने म्हणत. पण त्यांचा कधी आवाज चढलाय किंवा खोलीचा दरवाजा लावून ते कधी लिहित बसलेत, भेटायला आलेल्यांना न भेटता वाटेला लावून लिहित बसलेत, असं कधीच झालं नाही. त्यांनी माझ्याशी फार लहानपणापासून जोडलेल्या या मैत्रीचा तर मला घडवण्यात फारच मोठा वाटा आहे. मी बाबा म्हणून फारसा बरा नसेन, पण मित्र म्हणून मी वाईट नाही, असं ते मला नेहमी सांगत, पत्रातून लिहित. हा एवढा मोठा लेखक मला बाबा म्हणून मिळालाच, पण सर्वात जवळचा मित्र म्हणून मिळाला, याचं श्रेय त्यांनाच आहे. मी त्यांच्याशी कुठल्याही विषयावर कधीही आणि काहीही बोलू शकते आणि त्यांचं बाबा पण बाजूला ठेवून ते माझ्याशी मित्रासारखं बोलतात. हे ते कसं करतात ते तेच जाणवत, कारण माझ्यासारख्या लेकीचे बाबा असणं हे किती कठीण काम आहे हे नुसत्या कल्पनेने मला कळू शकतं. आणि प्रत्यक्षात ते काही काळ तरी बाजूला ठेवून मला एक मैत्रीण म्हणून समजून घेणं हे तर निश्चितच महाकठीण असणार. ही सर्कस ते कसे साधतात ते त्यांचं त्यांनाच ठाऊक. माझी लिहिण्याची पद्धत ही तर त्यांची सर्वात नावडती गोष्ट आहे. मी लिहिलेलं इतर वाचणार आहेत हे माझ्या ध्यानातच नसल्यासारखे मी लिहिते. माझं अक्षर ढोबळ आणि एकमेकात टक्करणारं आहे. माझं व्याकरण तर फारच कच्चं आहे. ते इतकं कच्चं कसं राहिलं याचं त्यांच्याबरोबर मलाही आश्चर्य वाटतं. तुला जे अक्षर ऱ्हस्व आहे असं वाटतं ना, ते तू दीर्घ काढ, उच्चाराप्रमाणे लिही, असं ते मला नेहमी सांगतात. सुरुवातीला मी त्यांच्यासारखी बिनओळींच्या कागदावर लिहित असे. त्यामुळे माझे शब्दच काय, ओळीही एकमेकांच्यात मिसळून जात. मग त्यांनी मला ओळींचे समास असलेले फुलस्केप्स आणून दिले. माझ्या प्रत्येक लेखनाचे पहिले वाचक तेच असतात. त्यावेळी माझ्या लेखनात व्याकरण सुधारून द्यायचं महाकठीण कामही ते न कंटाळता करतात. एवढ्या मोठ्या लेखकाने माझ्यासारखीच्या पोरकट लिखाणात व्याकरण सुधारून द्यावं ही त्यांच्या दृष्टीने एक शिक्षाच. मी लिहिलेलं त्यांना वाचायला लावून त्यांचा वेळ फुकट घालवणं याबद्दल मला फार अपराधी वाटतं. पण तो त्यांचा हट्टच असतो. तुला असं का वाटतं? तुझ्यासाठी माझ्याकडे भरपूर वेळ आहे असं ते म्हणतात. मध्यंतरीचा काळ काहीही क्रिएटिव्ह न करता मी नुसतीच पैशाच्या मागे लागले होते. तेव्हाही त्यांनीच मला भानावर आणलं. तू जे काही क्रिएटिव्ह करतेस ना, मी त्याचा फॅन आहे. फार उत्सुकतेनं मी तुझ्या लेखनाकडे, चित्रकलेकडे पाहत असतो. पैसा बिसा हे सगळं बिनमहत्वाचं आहे. तो यायचा तेव्हाच येतो. त्यामागे हात धुवून लागलीस तर दुप्पट वेगानं तो तुझ्या पुढे पळत राहील. आयुष्यात खरा महत्वाचा आनंद निर्मितीत असतो. त्यामुळे पैसा, मान मरातब किती मिळतो हे अजिबात महत्वाचं नाही. त्यांनी त्यांच्या आयुष्यात हे सारं कटाक्षानं पाळलं, पण मला ते मान्य करताना त्रास होतो. माझ्या दृष्टीने एक विशिष्ट महत्त्व पैशाला आहे. या बाबतीत आमचे वाद होतात. ते त्यांचा हट्ट कधी सोडत नाहीत आणि मी माझाही हट्ट सोडत नाही. पण याही बाबतीत त्यांनी कधी सक्ती केल्याचं मला आठवत नाही. कॉलेज सोडावं असं वाटतंय, दे सोडून. हॉटेलमध्ये, एअरलाईन्समध्ये नोकरी करायची आहे, ठीक आहे कर. मॉडेलिंग, नाटक, सिनेमातून काम, अगदी काहीही करायची मोकळीक त्यांनी मला दिली. केवळ त्यांनी केलं होतं म्हणून मी थोडे दिवस एका प्रेसमध्ये खिळे जुळवायचं, प्रूफ तपासायचं, पुस्तकांची समीक्षणं लिहायचं कामही केलं. आर्थिक गरज नव्हती, त्यामुळे एक सोडून दुसरी नोकरी धरायचं स्वातंत्र्य माझ्यापाशी होतं. आर्थिक गरज फार निकडीची असतानाही त्यांनी अनेक नोकऱ्या सोडल्या. तत्वावर सोडल्या, मतभेद झाले म्हणून सोडल्या. एकदा तर त्यांना चक्क कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. मला जेव्हा त्यांच्याच एका नाटकातून महिनाभर तालीम केल्यावर माझा अभिनय भूमिकेला साजेसा नाही म्हणून एका दिग्दर्शकानं काढून टाकलं, तेव्हा नोकरीवरून कमी केल्यावर त्यांना काय वाटलं असेल याची पुसटची कल्पना मला आली. खरोखरच धोंडोपंत तेंडुलकरांचं भाग्य म्हणून त्यांच्या पोटी विजय तेंडुलकरांसारखा मुलगा आला.
माझ्यासारखी मुलगी असती तर त्यांची काय सत्व परीक्षा होती ते विजय तेंडुलकरच जाणवत. माझा जाहीरनामामधील पंचतारांकित लेख वाचून जी मतं माझ्यापर्यंत पोचली त्यातलं एक मत तर फारच इंटरेस्टिंग होतं आणि ते अनेकांचं होतं. विजय तेंडुलकर स्वतः इतक्या चाकोरी बाहेरचं आयुष्य जगले म्हणून इतके मोठे लेखक झाले. ते त्यांच्या मुलीनं चांगलं लेखक व्हावं म्हणून मुद्दामूनच तिला अशा हॉटेला बिटेलातल्या विचित्र नोकऱ्या करायला पाठवत असावेत. हे मत ऐकून मला गंमतच वाटली, पण बाबांना ही गंमत निश्चितच भारी वाटली असणार. अशी पोरगी असल्याचा मनस्ताप काय असतो हे त्यांच्या वंशाला गेल्याशिवाय काय कळणार. आणि आयुष्यातल्या बऱ्या वाईट सगळ्या गोष्टींना इतकी उत्तम दोस्तीची साथ देणारे वडील असताना आमच्या जनरेशन गॅप ती काय असणार. मी त्यांच्या वयाची अनुभवाची उंची कधीच गाठू शकणार नाही, पण ते सतत माझ्याबरोबर माझ्या वयाचे होत असतात. त्यांचं आणि माझं वय एकच असावं असा संशय मला सतत येत असतो. वडिलांनी ज्या क्षेत्रात नाव मिळवलंय त्याच क्षेत्रात त्यांचा मुलगा जेव्हा पाऊल ठेवतो तेव्हा त्या मुलावरची जबाबदारी वाढते. त्याची त्याच्या वडिलांशी सतत तुलना होत राहते. अशा परिस्थितीमध्ये त्या दोघांमधलं नातं कसं असावं हे दिग्दर्शक विजय केंकरे यांनी आपल्या अनुभवावरून सांगितलंय. दामू केंकरे हे मराठी रंगभूमीवरचे नाणावलेले दिग्दर्शक, नेपथ्यकार आणि अभिनेते सुद्धा. आचार्य अत्रे, मामा वरेरकर, वि वा शिरवाडकर, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, राजीव नाईक या नाटककारांची वेगवेगळ्या विषयांना समस्यांना स्पर्श करणारी वेगवेगळ्या प्रकृतीची नाटकं दामू केंकरे यांनी दिग्दर्शित केली. त्यांचे सुपुत्र विजय केंकरे यांनीही दिग्दर्शन क्षेत्रातच आपली स्वतःची वेगळी मुद्रा उमटवली. संगीत पूर्णावतार, नकळत सारे घडले, मित्र, वा गुरु, खरं सांगायचं तर, हा शेखर कोसला कोण आहे, अशा वेगवेगळ्या पठडीतल्या 75 नाटकांचं तसंच टी व्हीवरच्या मालिकांचं दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केलं. दामू केंकरे यांच्या 75 निमित्त द गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेनं प्रकाशित केलेल्या दामू केंकरे एक 3 अंकी गुरुकुल या गौरव ग्रंथामध्ये विजयनं आपल्या वडिलांच्या स्वभावाची वैशिष्ट्य उलगडून दाखवलेली आहेत. लेख आहे माझा बाप मित्र. मी मुळातच मोठ्या माणसाच्या घरी जन्माला आलो. नाट्यक्षेत्रात पूर्णवेळ व्यावसायिक म्हणून उतरायचं ठरवल्यानंतर इतक्या मोठ्या माणसाचा मुलगा असण्यातले फायदे तोटे काय असतात ते मला समजलं. पण दामू केंकरे एक ज्येष्ठ रंगकर्मी आणि मी त्यांचा मुलगा या पलीकडे जाऊन ते माझे जानी दोस्त आहेत. आणि गंमत अशी की मीच एकटा नाही तर माझ्या पिढीच्या आणि माझ्या आजूबाजूच्या सर्वच मित्रमंडळींना ते त्यांचेही मित्र वाटतात. एखादे कर्तृत्ववान वडील आपल्या पोराचा बाप असण्यापेक्षा चांगला मित्र असणं यापेक्षा या मुलाच्या दृष्टीनं अधिक भाग्याची गोष्ट ती काय असू शकते. त्यामुळेच केंकरे कुटुंबात जन्मल्याबद्दल आणि दामू केंकरेंसारखा बाप मिळाल्याबद्दल मी स्वतःला कमालीचा भाग्यवान समजतो. दामू केंकरे एक रंगकर्मी, दामू केंकरे माझे वडील आणि दामू केंकरे माझा सर्वात जवळचा मित्र. ह्या तिन्ही भूमिका माझ्या कळत्या वयापासून ते चोख बजावताना मी पाहतोय. आणि गंमत अशी की या तिन्ही भूमिकांमध्ये त्यांनी कधीच गल्लत केल्याचं आठवत नाही, अगदी चुकूनही. कधीच कुठली गोष्ट कुणावर लादायची नाही. या स्थायी भावामुळे असेल कदाचित. मला आठवतं त्याप्रमाणे त्यांनी माझ्यावर कधीच कुठला निर्णय लादला नाही. कदाचित त्यांच्यावर अशी कुठलीही गोष्ट लादलेली त्यांना कधीच आवडत नाही म्हणून असेल. मात्र
मला जेव्हा जेव्हा सल्ला घेण्याची गरज भासली तेव्हा तेव्हा मला त्यांनी तो दिला. मी कॉलेजमध्ये शिकत असेपर्यंत, खरं तर बँकेत नोकरी करत असेपर्यंत मी क्रिकेट खेळत होतो. त्यांनी कायम प्रोत्साहन दिलं. नंतर मी नोकरी सोडून पूर्ण वेळ नाट्य व्यवसायात उतरायचं ठरवलं तेव्हाही मला विरोध केला नाही. परंतु या सगळ्यातूनही माझ्या नकळत मी काही चुकीचा, अगदीच अविवेकी निर्णय घेत नाही ना, ह्याकडे त्यांचं बारीक लक्ष होतं हे नक्की. ते कुठल्याही वयोगटातल्या माणसाशी बोलू शकतात. त्यांच्या किंवा माझ्या मित्रांशी तासनतास गप्पा मारणं हा त्यांचा आवडता छंद. ते असे गप्पा मारत असले तरी घरात फार कमी बोलतात. तसे ते मितभाषी आहेत. त्यांच्या कामात जसा साधेपणा आहे तोच त्यांच्या पोशाखाचाही विशेष आहे, म्हणजे आताशा. मला आठवतंय, पूर्वी ते पुणेरी जोडे वगैरे वापरायचे. घरात असले की ते आहेत किंवा नाहीत हे सुद्धा कळत नाही, इतके ते शांत आहेत. त्यांचं सगळं ठरलेलं असतं. दिनक्रमात फारसा बदल झालेला त्यांना रुचत नाही. त्यांच्या मितभाषी असण्यावरून एक प्रसंग आठवतो. मी जेव्हा लग्न करायचं ठरवलं तेव्हा सर्वप्रथम मी त्यांना सांगायला गेलो. माझी आई यात्रा मालिकेच्या शूटिंगला बाहेरगावी गेली होती. बाबा कालचक्र या नाटकाचं स्क्रिप्ट वाचत बसले होते. पुढचा संवाद एवढाच घडला. बाबा, मी लग्न करणार आहे. बाबांनी स्क्रिप्ट बाजूला केलं, माझ्याकडे पाहिलं. पुन्हा नाटक वाचायला सुरुवात. एकदा निर्णय घेतला की झालं. तो घेतल्यावर त्यावर चर्चा करत बसायचं नाही. बाबा बऱ्याच गोष्टीत निर्णय देऊन मोकळे होतात, त्यामुळे चर्चा संभवत नाही. निर्णय देण्या घेण्याच्या बाबतीत बाबा फार ठाम असतात. त्यांना वादात जिंकणं आमच्या घरच्या मंडळींना फार कठीण जातं. कामाच्या बाबतीत समोरच्या व्यक्तीवर पूर्ण भरवसा टाकायची त्यांची जुनी सवय आहे. त्यामुळे ते अनेकदा फसवले जातात. कायमस्वरूपी अडचणीत येतात. त्याचा आर्थिक तोटा हा ठरलेला असतो. साल होतं 1985. माझं ऑथेल्लो नाटक राज्य नाट्य स्पर्धेमध्ये पहिलं आलं. मी खूप खुश होऊन घरी आलो. आमच्या पिताजींना सांगितलं तर ते शांतपणे म्हणाले, अरे बाबा, तुझं नाटक त्या 20 नाटकात बरं होतं असं त्या 5 परीक्षकांचं मत पडलं. अजून पुष्कळ काम करायचंय. खाडकन मी हवेतून जमिनीवर पडलो आणि आजही जमिनीवरच आहे. तो केवळ या प्रतिक्रियेमुळे. त्यांची ती प्रतिक्रिया आजही माझ्या कानात सतत घुमत असते. कोणतीही व्यक्ती साहित्यिक म्हणून कितीही मोठी असली, जनमानसातली त्या व्यक्तीची प्रतिमा कितीही उत्तुंग असली, तरी त्यांच्या घरातले लोक त्यांना जोखतात ते त्यांना त्या नात्याच्या आलेल्या अनुभवावरूनच. ना. सी. फडके हे मराठी साहित्यातलं असंच एक उत्तुंग नाव. युगप्रवर्तक मराठी कादंबरीकार, कथाकार, मराठी लघुनिबंधाचे आद्य प्रवर्तक आणि साहित्य समीक्षक. सामान्य वाचकाच्या मनात मिळवलेलं मानाचं स्थान ते अगदी पद्मभूषण. साहित्यिकाला मिळू शकणारे बहुतेक सगळे मानसन्मान मिळालेले एक लेखक. पण त्याच वेळेस त्यांच्याविषयी त्यांच्या मुलीच्या मनात काय विचार होते, त्यांच्या नात्यात काय हेलकावे होते. ना. सी. फडके यांनी वैयक्तिक जीवनात उचललेल्या एका पावलाचा त्यांच्या कुटुंबावर काय परिणाम झाला आणि बाप-लेकीचं नातं कोणत्या वळणावर येऊन पोहोचलं, हे सगळं जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. त्यांच्या कन्या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर लीला पाटील यांनी त्यांच्या मनातली सारी खळबळ एका लेखात व्यक्त केली आहे. मौज प्रकाशनाच्या बाप-लेकी या पुस्तकात. 1940 साल.
रत्नागिरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते प्राध्यापक नासी फडके. त्यांनी संमेलनाला जाताना आपल्या लेकीला बरोबर नेलं. फक्त 13वं वर्ष चालू होतं तिला. तिच्या आईनं तिला गुलाबी जॉर्जेटचा सुंदर परकर शिवला. जपून जा, ह्यांना त्रास देऊ नको, असं पुन्हा पुन्हा सांगितलं. आपण साहित्य संमेलनाला जातोय म्हणजे काय आणि त्या संमेलनाचं अध्यक्षपद किती तोलामोलाचं याची अजिबातच उमज नसलेली ती मुलगी बापाबरोबर गेली. वडिलांनी आपल्याला काही खास अधिकार दिलाय याची पुसटशीही जाणीव नव्हती तिला. आज तिच्या स्मरणात फक्त 2-3च बाबी. 6 वारी साडी नेसणाऱ्या, ओठ रंगवणाऱ्या सुंदर अशा बाई वडिलांबरोबर संमेलनात तर होत्याच, पण समुद्रावर फिरायलाही त्या होत्या. त्या बाईंची तुलना मुलीनं न कळत आपल्या आईशी केली होती. बोलणं, चालणं, हसणं, पेहराव सारंच वेगळं. वडील त्या बाईंना कमल म्हणत होते. तिच्या सोयी गैरसोयीकडे लक्ष देत होते. आपली आई आज इथं असायला हवी होती असं मुलीला सारखं वाटत होतं. 28 डिसेंबर 1942चा दिवस मुलीच्या अजूनही स्मरणात आहे. मॅट्रिकचं वर्ष म्हणून रात्री अभ्यास करत बसल्यानं नेहमीपेक्षा थोडी उशिराच मुलगी उठली होती. घरातलं वातावरण मात्र नेहमीचं नाही हे लगेच लक्षात आलं तिच्या. अतिशय गंभीर, ताणलेलं वातावरण. घरात 3-4 परकी माणसंही दिसत होती. तिची आई त्यांच्याजवळ गंभीरपणे बसलेली होती. चाललेलं बोलणं ऐकता ऐकता मुलीला समजलं की तिच्या वडिलांनी म्हणे काल मुंबईत कमलाबाई दीक्षित यांच्याशी विवाह केला होता. म्हणजे काय? नेहमीप्रमाणे गावाला जाण्यासाठी जसे बाहेर पडत तसे 2 दिवसांपूर्वी मुंबईला जातो म्हणून घरातून प्रवासाला बाहेर पडलेले वडील दुसऱ्याच कुणाबाईशी लग्न करायचे ठरवून गेले होते. मुलीचा विश्वासच बसत नव्हता. शांत वातावरणात अचानक प्रचंड स्फोट व्हावा किंवा घरदारं, मुलं बाळं, सुंदर बागा असलेल्या ठिकाणी अचानक ज्वालामुखी प्रकट व्हावा तशी ती बातमी मुलीला वाटली. वडिलांचं अनुभवलेलं प्रेम, संवेदनशीलता यांच्या अनावर लाटा तिच्या मनात हिंदकळू लागल्या. वडिलांची संवेदनशीलता केवळ आपल्या मुलाबाळांपुरतीच मर्यादित नव्हती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी 1920च्या स्वातंत्र्य चळवळीत नोकरी सोडली होती. 1942 सालीही राहत्या घरासमोरच्या मैदानात जेव्हा सभेसाठी जमलेल्या लोकांवर निर्दय लाठीमार होऊ लागला तेव्हा लेकीचे वडील घरात होते तसेच बाहेर धावले होते. पोलिसांशी झालेल्या बाचाबाचीत त्यांना अटकही झाली होती. हे सारं स्टुडंट्स युनियनची सक्रिय कार्यकर्ती असणाऱ्या लेकीनं पाहिलं होतं. लाठीमार सोसलेल्या लोकांबद्दलची त्यांची आपुलकी, सुखाची भाकरी देणाऱ्या नोकरीची पर्वा न करता बेछूट लाठीमार करू नका असं पोलिसांना सांगण्याचं त्यांनी दाखवलेलं धैर्य पाहून मुलीचं मन भरून आलं होतं. ही घटना होती 26 ऑगस्ट 1942ची. त्यानंतर केवळ 4 महिन्यांनी 28 डिसेंबर 1942 रोजी लेकीच्या वडिलांनी मुंबईच्या सेव्हॉय हॉटेलमध्ये दुसरा विवाह केला होता. कुठं गेली वडिलांची संवेदनशीलता? कुठं गेला त्यांचा कुटुंबाबद्दलचा जिव्हाळा? लाठीमारानं माणसांची शरीरं घायाळ होतात हे सहन न करू शकलेल्या वडिलांना कुटुंबातल्या व्यक्तींची मनं आपल्या दुसऱ्या विवाहानं रक्तबंबाळ होतील हे समजलं नसेल का? जखमांच्या रक्ताचे थेंब कातडीवर दिसतात तरी, पण मनाच्या जखमांमधून ठिबकणारं रक्त कुणाला आणि कसं दिसणार? लेकीचं मन टाहो फोडतं. का हो दुसरं लग्न केलं तुम्ही? 5 मुलं आणि साध्वी बायको सोडून दुसरा घरोबा करावा असं वाटायचं कारण तरी काय? आणि केलं ते केलं, पण वयात आलेल्या मुलांना आणि पत्नीला तुम्ही जे करणार होतात त्याची थोडीफार तरी पूर्वकल्पना देऊन पुढचा वज्राघात सोसण्याची मानसिक तयारी करायची होती. लेकीला वाटलं होतं की उठावं आणि त्यांच्या समोर उभं राहून त्यांच्या या अघोरी कृत्याचा हडसून खडसून जाब विचारावा. पण तेही शब्द शेवटी गिळूनच टाकावे लागले तिला. जिच्यावर अघोरी अन्यायाची कुऱ्हाड पडली होती ती आई वरकरणी शांत होती. आलेली मंडळी उठून गेल्यावर आई दैनंदिन कामाला अशी लागली की जणू काही आणखी थोड्या वेळानं प्राध्यापक फडके सकाळच्या दुसऱ्या चहासाठी खाली येऊन मांडलेल्या पाट्यावर बसणार होते. फरक इतकाच होता की नेहमी ठराविक ठिकाणी बसायला आणि टेकायला ठेवला जाणारा पाट तिनं मांडला नव्हता. ते पाहून लेकीच्या मनाची घालमेल अधिकच वाढली. आई समोर उभं राहून ती म्हणाली, मी आज शाळेत जाणार नाही. शाळेला सुट्टी आहे का? नेहमीप्रमाणे वेळेवर शाळेत जायचं.
एवढंच तुटक उत्तर आईनं दिलं. ती स्थितप्रज्ञता पाहून लेक अवाकच झाली. हिच्यावर घराची सारी जबाबदारी लादून नवरा घराबाहेर पडलाय हे दिसत असूनही ही कशी चिडत नाही? कशामुळं तिची ही सोशिक समंजसता? पदर फाटून जाईल असं 5 मुलांचं ओझं पदरात पडलेलं असूनही आई डोळ्यातून एक टिपूसही कसा निखळू देत नाही? की पुरुषाची बेईमानी कोणती पायरी गाठू शकते याच्या विश्वदर्शनानं आई थिजून गेली. हे सारं अनुभवून 15 वर्षांची लेक मात्र 28 डिसेंबर 1942 रोजी उभी असलेली टवटवीत केळ करपून जावी तशी उन्मळून पडली. कुटुंबाचं छत्र, वडिलांचं मुलांबद्दलचं प्रेम, नवरा बायकोचं नातं अशा अनेक संकल्पना तिच्या मनात त्या दिवशी प्रश्नांकित झाल्या. स्त्रीवाद हा शब्द तिला त्यावेळी माहीतही नव्हता. पण त्या विचारांचा पहिला अस्फुट अंकुर त्या दिवशी तिच्या मनात जागा झाला. स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाचा संताप जसा तिच्या मनात भरून राहिला तशी निमूट सोशिकपणाबद्दलची एक प्रकारची करुणाही मनावर साकळून राहिली. वडिलांच्या दुसऱ्या विवाहामुळं आईला जे सोसावं लागलं त्याची तप्त मुद्रा लेकीच्या मनावर खोलवर उमटलेली असली तरीही लेकीला वडिलांबद्दल प्रेम आहे. आपल्या कुठल्याही मुलाला अभ्यासात बुडवून ठेवून नंबरांमागं धावायला न लावणारे, कुटुंबासमवेत पत्त्यांचा डाव मांडून दुसऱ्याला गाढव करवण्यासाठी युक्त्या करणारे, चांदण्या रात्री टेंबलाईला जाऊन जेवायचा बेत आखणारे, पत्नीच्या हळदी कुंकवाची आरास मांडून देणारे आणि स्वतःचा देवावर विश्वास नसूनही देवकार्यासाठी विरोध न करणारे, घरात कधीही आदळापट, चिडचिड, रागवारागवी न करणारे, स्वतः रचलेल्या गोष्टी सांगण्यात किंवा हार्मोनियमवर गाणी वाजवून दाखवण्यात मुलांमध्ये रमणारे वडील लेक विसरू शकत नाही. सुसंस्कृत माणसांचं येणं जाणं, उठणं बसणं घरात असलं आणि घरातली माणसं त्यांचा उचित आदर करत असली तर मुलांना संस्कार वर्गात घालावं लागत नाही. पुस्तकं, मासिकं, वर्तमानपत्रांचा सहवास असणाऱ्या घरातल्या लहानांनी वाचक होण्यासाठी खास प्रयत्न करावे लागत नाहीत. घरातलं कुणी कुणी क्रिकेट, संगीत, शिवण, विणकाम, वाचन अशा या ना त्या छंदाच्या पाशात गुंतलेलं असलं तर मुलांची व्यक्तित्व एकारलेली राहत नाहीत. असे धडे लहानपणी आई वडिलांच्या सहवासात फडक्यांच्या मुलांनी गिरवले. दुपारी लोळत पडणं म्हणजे विश्रांती हे तर अजूनही पटत नाही. अशी सारी समृद्धी, श्रीमंती मिळण्यात आईप्रमाणेच वडिलांचाही फार मोठा वाटा आहे हे मनोरमाबाईंच्या मुलांना माहिती आहे. तरीही मनात येत राहतं की असं का वागला तो आमच्याशी, असा प्रश्न वडिलांच्या कुशीत शिरून विचारावा. प्रभात फिल्म कंपनीच्या कुंकू चित्रपटामध्ये एक्स्ट्रा म्हणून पदार्पण केलेल्या इंदिरा चिटणीस यांनी 112 चित्रपट व 25-26 नाटकामधून भूमिका केल्या. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना जुनं ते सोनं या चित्रपटात शेवटची भूमिका करून त्या निग्रहानं चित्रपटसृष्टीमधून निवृत्त झाल्या. चित्रपटामध्ये कजाग, खाष्टा सासूच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या इंदिरा चिटणीस प्रत्यक्षातही स्पष्टवक्त्या, जवळपास फटकळच होत्या, पण तितक्याच त्या प्रेमळही होत्या. अभिनेते विवेक आणि चित्तरंजन कोल्हटकर यांनी त्यांना आपली आई व बहीण मानलं होतं. अशा इंदिराबाईंची एकच इच्छा होती, आपल्या मुलीला उच्च विद्या विभूषित करायचं. आपल्या या आईची बालरोगतज्ञ डॉक्टर वैजयंती बापट यांनी समर्पिता या ग्रंथात करून दिलेली ओळख. मी उत्तम गुण मिळवून शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाले. दिग्दर्शक श्री माधवराव शिंदे यांचं आमच्याकडे नेहमीच येणं जाणं असायचं. त्यांनी त्याच सुमारास मला पाहून माकडे मी हिरोईनची भूमिका करेन का अशी विचारणा केली. वास्तविक चंदेरी झगमगाटात आपल्या कन्येला प्रवेश मिळावा म्हणून अनेक माता प्रयत्नशील असतात, पण मा ही वेगळी आई होती. आपल्या मुलीनं शिक्षण क्षेत्रात नाव आणि मान कमवावा ही तिची आंतरिक ओढ होती. तिनं या मागणीला नकार दिला आणि शालांत परीक्षेचा निकाल जाहीर होताच फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला. फर्ग्युसनमधील PD व इंटरची वर्ष लवकरच संपली आणि मला पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. मेडिकल कॉलेजचं पहिलं 1.5 वर्ष अतिशय कठीण वाटलं. विषयही किचकट आणि कंटाळवाणे. सबंध दिवस कॉलेज असायचं. सायंकाळी अर्धमेली होऊन मी घरी यायचे.
त्याच्यातच दर महिना आणि 15 दिवसांनी पार्ट एंड परीक्षा असत जी अगदी नकोसा होऊन जायचा. अशा वेळी मला धीर द्यायची. माझ्या मरगळलेल्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालायची. मला हुरूप यायचा. असं वाटायचं की जगात असेपर्यंत मला कसलंही संकट आलं तरी काही भीती नाही. पहिलं वर्ष पार पडलं आणि मला अभ्यासाचा सूर गवसला. मी हौसेनं आणि जिद्दीनं अभ्यास करायला लागलो. याचा दृश्य परिणाम म्हणजे दुसऱ्या वर्षाच्या परीक्षेत मी पहिली आले. माझा आनंद तिच्या डोळ्यात मावत नव्हता. तिसऱ्या वर्षी खूप विषय आणि खूप अभ्यास. सकाळी 4:30 वाजले की मला जागा करायची. मला साखर झोपेनं ग्रासलेलं असायचं. ती चहा करे. मला तोंड धुवून अभ्यासाला बसवे. मी 5च मिनिटात उभ्याची आडवी व्हायची. माझी ही खोड तिच्या ध्यानामध्ये आली होती. तेव्हापासून माझ्यासमोर बसून ती ईश्वराचं ध्यान व जप करत बसायला लागली व ते करता करता माझ्यावर लक्ष ठेवायची. मेडिकल कॉलेजमधलं शेवटचं 1.5 वर्ष पहाटे 4 नंतर तीही झोपली नाही आणि मीही. तिच्या या दुर्दम्य इच्छाशक्तीनं माझ्या भावी वैद्यकीय जीवनाचा भक्कम पाया घातला गेला. मला कष्टाची मेहनतीची सवय लागली. मी फायनल वर्षाची MBBS उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झाले. पुणे विद्यापीठाची 7-8 बक्षिसं आणि शिष्यवृत्त्या मला मिळाल्या. मी राष्ट्रपती पदकाचीही मानकरी ठरले. मराठी रंगभूमीवर नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेते या तिन्ही भूमिकांमधून वावरलेले प्राध्यापक मधुकर तोरडमल आपल्या 3री घंटा या मॅजेस्टिक प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी एका वेगळ्याच नात्यावर प्रकाश टाकलेला आहे. हे नातं आहे ते आणि त्यांच्या सावत्र आईमधलं. तोरडमल लिहितात, माझ्या वडिलांनी 3 लग्न केली. त्यांचं पहिलं लग्न झालं ते अकोले तालुक्यातल्या वीर गावचे जहागीरदार कृष्णराव थोरात यांच्या ज्येष्ठ कन्येशी. ही माझी थोरली आई. हिचं माझ्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ती मला नेहमी म्हणायची, तुला काय सांगू रे पुता, तुझ्या बापाच्या नावानं पुष्कळ चांदीच्या रुपया एवढं कुंकू मी लावायची, पण शिवराई इतकं सुद्धा त्यांनी मला कधी दिलं नाही. थोरल्या आईची गंमत मात्र अशी की अधूनमधून वडिलांबद्दल इतक्यात राग्यानं बोलणारी ती एरवी त्यांच्या आठवणीनं व्याकुळ झाली की एखाद्या मांत्रिकानं भारावल्यागत त्यांच्याबद्दल बोलायला लागायची. मुसळगावकर शिंद्यांची ज्येष्ठ कन्या पुतळाबाई वडिलांची 3य पत्नी झाली. ही माझी जन्मदात्री. हिला मी धाकटी आई म्हणून संबोधायचो. पुतळाबाई घरात रुळेपर्यंत थोरल्या आईनं तिला सर्व मार्गदर्शन केलं आणि तिचा कामाचा उरक आणि एकंदर गृहव्यवस्थेचा आवाका लक्षात येताच एके दिवशी आपण होऊन किल्ल्यांचा जुडगा तिच्या हवाली केला. सत्तांतर अगदी आप खुशीनं झालं. सवती मत्सर वगैरे कुठलाही प्रकार झाला नाही. माझ्या वेळी गरोदर असताना धाकटी आई घरात वावरताना सूक्ष्म बदल होत गेला. तिला सारखी झोप यायची. जागी असली तरी गुंगीत असल्यासारखी वावरायची. सुरुवातीला हे कुणाच्या लक्षात आलं नाही आणि लक्षात आलं तरी हे गरोदरपणामुळे होत असावं असं वाटलं. पण पुढे वाढायला लागलं. भाजी चिरत असताना ती तशीच्या तशी झोपून जायची. चुलीजवळ बसली तरी तसंच आणि हळूहळू हा झोपेचा कब्जा वाढू लागला. हळूहळू निश्चित पडून राहणं थांबलं आणि झोपेमधली शरीराची तळमळ वाढू लागली. बडबड सुरू झाली. ही बडबड पुढे पुढे कर्णकर्कश आवाजात होऊ लागली. माझी धाकटी आई आजही ग्रामीण मराठी बोलते. खानदेशातली अहिराणी भाषा तिला अजिबात येत नाही. इंग्रजीचं तर नावच नको. पण झोपेतल्या गडबडीत ती कधी शुद्ध ब्राह्मणी मराठीतून तर कधी अहिराणीतून तर कधी इंग्रजी भाषेतून किंचाळायची. या प्रकारानं सर्वच भेदरून गेले. वडील इंग्रजाळलेले पण तेही हपकून गेले.
नंतर उपचारांनी हा त्रास कमी झाला, पण गुंगी अधूनमधून असायची. या सगळ्या काळात थोरल्या आईनं धाकट्या आईचं सगळं केलं. तिच्यासाठी सगळं सोसलं. शारीरिक कष्ट आणि मानसिक तणाव कसे सहन केले हे मला सांगताना नुसत्या आठवणीनं तिच्या अंगाचा थरकाप व्हायचा. तो मी स्वतः पाहिलेला आहे. शिवाय एक कुजबूज होतीच, हा सर्व जादूटोणा या सवतीनंच केलेला आहे. भरवणाऱ्यांनी कान भरवायचे ते भरवले. घरी सवतीच्या देखरेखीखाली बाळंतपण करू नका, दवाखान्यात करा. 10 दिवसांनी बाळंतीण घरी आणा. आधीच सावधपणा घेतलेला बरा. वडीलही गोंधळलेल्या मनस्थितीत होते. त्यांनी हा सल्ला मानला. बाळंतपण दवाखान्यात करण्याचा निर्णय घेतला. आणि मग मात्र थोरली आई खवळून उठली. बाळंतपण घरीच माझ्या हातानं होईल. बाहेर लोक वाटेल ते बोलतात, पण मी इतकं सोसल्यानंतर तुम्हीच माझ्या हेतूबद्दल संशय धरलात तर मी जगायचंच कशासाठी? बाळंतपण घरीच होईल. जे होईल त्याला मीच जबाबदार आहे. नेहमी शांत, सोज्वळ आणि सात्विक असणाऱ्या थोरल्या आईचा हा स्फोट ऐकून एरवी जमदग्नीसारखे वाटणारे वडीलही चुपचाप झाले. त्यांनी दवाखान्याची कल्पना सोडून दिली, पण त्यामुळे संबंध घरावरचं टेन्शन कित्येक पटींनी वाढलं. 24 जुलै 1932 या दिवशी पहाटेच्या सुमाराला थोरल्या आईच्या देखरेखीखाली माझा जन्म झाला. माझी जन्मदात्री त्यावेळी गुंगीतच होती. थोरल्या आईनं नाळ कापताच मला आपल्या हातात घेतलं आणि दरवाजा उघडून बाहेर चिंतातूर उभ्या असलेल्या वडिलांना ती म्हणाली, इनामदार, आजपासून हा मुलगा माझा. तुम्ही तुमची बायको सांभाळा, मी याला सांभाळीन. वडील काहीच बोलले नाहीत, पण त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा सुरू झाल्या. अशा या थोरल्या आईंना पुढे अर्धांगवायूचा झटका येऊन त्या अधू झालेल्या होत्या. त्यात मधुमेहाचा विकार होता. त्यांच्या आजारामुळे मी घरात फार अस्वस्थ असे. मरणाच्या भीतीनं त्या भेदरलेल्या होत्याच, पण त्यांच्यापेक्षाही मी सटपटलेला होतो. त्यांच्या मृत्यूच्या कल्पनेनंही काळजाला चटका बसे. एके दिवशी दुपारी 2:30च्या सुमारास त्या फार अस्वस्थ झाल्या. डॉक्टर डिसूझांना धाकट्या आईनं बोलावलं. डॉक्टरांनी तपासलं आणि गंभीर होत त्यांनी मला आणि धाकट्या आईला त्यांच्या घरात बोलावून नेलं. त्यांच्या मॅटर ऑफ फॅक्ट आवाजात ते म्हणाले, आता यापुढे त्यांना काही औषधं देणं म्हणजे त्यांचा त्रास फक्त काही तास वाढवणं आहे. त्या फार तर 5-6 तासांच्या सोबती आहेत. त्यांना मात्र याची कल्पना देऊ नका, कारण त्या भित्र्या आहेत. नुसत्या कल्पनेनंही त्यांना जाताना फार त्रास होईल. तेव्हा तसं करू नका. जे होईल ते आपोआप होऊ द्या. हे ऐकून धाकट्या आईनं डोळ्यांना पदर लावला. माझा हुंदकाही अनावर झाला. मला तिथे उभं राहण्याचा सुद्धा धीर होईना. म्हणून मग तोरडमल त्यांच्या मित्राच्या घरी गेले. मित्राच्या आईनं समजावलं त्यांना, होणारं चुकणार आहे का? इथे बसून काय उपयोग आहे? तिथे गेलास तर काहीतरी सेवा तरी घडेल. शिवाय शेवटच्या क्षणी तू तिथंच हवास. तोरडमल मग घरी परतले. ते लिहितात, थोरल्या आईच्या खोलीत जाऊन पाहतो तर काय, आई शांतपणे बिछाण्यावर पडलेली होती. पुरोहित कसलीशी पोथी वाचत होते. उदबत्तीच्या वासानं खोली भरलेली होती. धाकटी आई ताटात कसलं तरी दान भरून थोरल्या आईच्या पुढे करी. ती त्या ताटाला हात लावी. मग ते दान दिलं जाई किंवा त्या दानाचा संकल्प सोडला जाई. मी थोरल्या आईजवळ जाऊन बसलो. मला हुंदका अनावर झाला. डोळे उघडून माझं मस्तक अत्यंत प्रेमानं कुरवळत ती खोल आवाजात म्हणाली,
नाही नाही बाळ, तू रडायचं नाही. तू घरातला कर्ता पुरुष. तू धीर सोडलास तर पुतळाबाईला धीर निघेल का? बाकीच्यांना धीर निघेल का? सगळा चिल्ला पिल्लांचा कारभार. आणि तिनं माझ्या गालावरून हात फिरवला. मी चकित झालो. मृत्यूच्या कल्पनेनं सुद्धा भेदरून जाणारी माझी ही थोरली आई. हिला या क्षणी इतकं धाडस आलं कुठून? इरावती कर्वे, सुप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ व लेखिका. मराठी वाचकांच्या मनात आपल्या मोजक्याच पण महत्त्वाच्या लेखनाने आदराचं स्थान मिळवलेल्या विदुषी. परिपूर्ती हा त्यांचा सर्वात भावलेला लेख. त्यांना एका कॉलेजमध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावलेलं होतं आणि त्यांचा परिचय करून दिला जात होता. सुरुवातीला त्या कुणाच्या कन्या आहेत हे सांगून झालं, मग त्यांचं कार्य काय ते सांगून झालं, मग त्यांच्या मामंजींविषयी म्हणजे महर्षी कर्वे यांच्याबद्दल झालं, मग त्यांच्या पतीबद्दल सांगून झालं आणि परिचयात फार वेळ गेला असं वाटून त्या बाईंनी ते आवर्त घेतलं. पण इरावतीबाईंना मात्र ती ओळख अपूर्णच आहे असं सतत वाटत राहिलं. बाईंनी करून दिलेली ओळख अपूर्ण आहे व तीत काहीतरी राहिले ही हुरहुर जी मनाला लागली ती काही जाईना. 2 दिवसांनी मी घाईघाईने रस्त्यातून जात होते. संध्याकाळ संपत आली होती, पण रात्र अजून पडली नव्हती. रस्त्याच्या कडेने मुलांचे घोळके घराच्या दारापुढून उभे होते. 4 भिंतींच्या कोंडवाड्यात जाण्याचा क्षण ती जरा पुढे ढकलीत होते. त्यांच्या गप्पातील शब्द अधूनमधून माझ्या कानावर ऐकू येत होते. इतक्या जवळच्याच एका घोळक्यातून शब्द आले, अरे हे ती पाहिलीस का? ती बाई जाते आहे ना, ती आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई बरं का. मी थांबले, एक चुटकी वाजवली. त्या दिवशी बाईंनी सांगितलेली ओळख आज पुरी झाली. बाई हे सांगायच्या विसरल्या होत्या नाही का. आणि नातेसंबंधांबाबतचं इरावतीबाईंचं एक मत तर जगप्रसिद्धच आहे. आपल्या सासऱ्यांविषयी ते म्हणतात, माझं भाग्य किती थोर की मी अशा महान माणसाची सून झाले, आणि माझं भाग्य अजून किती थोर की मी अशा माणसाची बायको झाले नाही. मंडळी, मराठी साहित्यात उमटलेले हे नातेसंबंधांचे ठसे निश्चितच हृदय आणि कायमच्या मनात राहणारे, आपल्यालाही विचार करायला लावणारे. आमचा हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. आणि आमचा हा कार्यक्रम फेसबुक आणि यूट्यूबवर आपण नेहमी पाहू शकाल. घरी बसून अभिजात साहित्याचा आनंद घेण्यासाठी ग्रंथयान या उपक्रमाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.